आता आपण ह्याच्यामध्ये सोडू तेलामध्ये. इकडे आपला कालवण झालेला आहे आणि बोंबील सुद्धा झालेले आहेत. हे बघा मस्त बाई. गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण एकदम मजेमध्ये असणार आणि काही एकदम मजेमध्येच राहा, खुश राहा, हॅप्पी राहा. तर चला, आपली मॉर्निंग खूप लवकर झालेली आहे, मस्त फ्रेश झालेली आहे, दिवाबत्ती सुद्धा आपली करून झालेली आहे. आणि आज लवकरच मुलांना रेडी बिडी केलेली आहे. तर चला गाईज, बघू आज काय काय होते ते सर्व काही तुम्हाला दाखवते मी शूट करून. तर चला कंटिन्यू करा आता आपला ब्लॉग. जाऊ आपण किचनमध्ये. सर्व असं मी सकाळीच किचन धुवून घेतला, भांडी बिंडी घासून घेतली. आता जीविकाला जरा सँडविच बनवायला सांगते आणि मी जरा कपडे आता मसनीला टाकून घेते. चला पाहिजे आली नाश्ता मस्त की असे सँडविच बनवलेले आहेत. बघा जीविका इकडे खायला बसली आणि इकडे बाबू. पाया पडते शेवटी कमी लावते. मध्ये आज मी दाखवते तुम्हाला कशी मशीन चालू करते ती. तर मी पहिला पाणी टाकून घेते. सर्व असं पाणी पहिला टाकून घेते आणि मग लगेच मशीन लावून घेते. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी पावडर बिवडर टाकलेले आहे. आता आपण लावून घेऊ. आता आपलं माझा काम बी वाचलेलं आहे. आता जरा लवकरच कामं माझे होतील. तर चला आता आपण कपडे लावलेले आहेत. आता दुसरं आपण काम करून घेऊ पटापट. आणि हा पाईप इकडे काढलेला आहे असा आणि मग इकडूनचा पाणी डायरेक्ट बाथरूममध्ये. तर चला आता घरातला काम करून घेऊ. लादी बिदी पुसली, सोपे सर्व व्यवस्थित केले. बघा लादी अजून ओलीच आहे. आणि आता मी कपडे लावून घेते. मस्तीमधले कपडे सुद्धा झाले गाईज. आज लवकरच माझं काम झालं. बघा सर्व लादी पुसलेले आहे आणि आपले कपडे सुद्धा झाले. हे बाबा ह्याच्यामध्ये कपडे लावलेले आहेत. आता मी काढून घेते आणि लावून घेते. काढते आणि सर्व आता कपडे लावून घेते. गाईज आता माझं लवकरच काम होते, टाईम लागत नाही. का सांगू, एक साईडला कपडे लावताना माझं दुसऱ्या साईडला काम होते. मस्त की सुकून निघले. स्टँडवर पटकन सुकतात. आता बाहेर लावायची बी गरज नाही. का सांगू, बाहेर असे निथलून यायचे कपडे. आता बघा मस्त आहे की असे सुकले आहेत. सर्व काढते आणि लगेच आता मी जेवण करायला घेते. स्टँडवर घेतलेले आहे कपडे लावायला आणि खूप असे स्वच्छ निघतात, डाग बी राहत नाही. आपण चांगली पावडर टाकली देतो मस्त निघतात. मला मच्छी दाखवते मी आता. काय मच्छी आहे. झाले सर्व कपडे, सर्व ओके झालेले आहेत आपली कामं. आता खरोखर मशीन आणले ना, खूप लवकर कामं होतात माझी. आता मला खाली जायला लागायचं पावसामध्ये. पाऊस थांबल्यावर मग थांबायचं तिथं आणि मग कपडे धुवायचो. आता कधी कधी असे भिजून जायचो पावसामध्ये. हे बेस्ट आहे मस्तपैकी. तर चला आता मी जेवण करून घेते. आता मी तुम्हाला मच्छी दाखवते. हे बघा मी पाण्यामध्ये ठेवलेली आहे. या आहेत कोळव्या. असे कोळव्यांचे सोरे आहेत. असे सर्व साफ करून ठेवलेले आहे. आणि इकडं आहे चिंबोरी. हे बघा भरलेले आहे. बघा एकदम तुम्हाला लाल लाल दिसते. चिंबोरीमध्ये भरलेले आहे. आणि बोंबील आहेत, कडक झालेले आहेत, फ्रीजमध्ये ठेवलेले. तर चला आता मी पहिला लसूण बिसून चोपडून घेते आणि मग लगेच बनवायला घेते. इकडं कापलेला आहे टॅमॅटो, कोथिंबीर, मिरची आणि आपला लसूण घेतलेला आहे. आणि इकडं कोळव्या अशा धुवून घेतल्यात सर्व. आणि कोळव्यामध्येच आता ही चिंबोरी मी टाकते. तर चला पटापट आता मी घालून घेते. असं गॅस लावते
त्याच्यामध्ये आता सर्व टाकलेलं आहे. आपल्याला लसूण, टॅमॅटो, मिरची आणि मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे. तर चला एकदम व्यवस्थित आता मी परतवून घेते. आणि या साईडची गॅस आमची खूप स्लो चालते. काय घाणबीण आटाकडे असेल त्याच्यामुळे मला वाटतं स्लो चालते. चला आपण याच्यामध्ये मटन मसाला, काही चिकन मसाला संपला. आता मटन मसाला टाकते. त्याच्यामध्ये टेस्ट खूप मस्त येते म्हणजे मी टाकते याच्यामध्ये. आता आपण टाकून घेऊ हळद, आणि आपला मसाला. व्यवस्थित आता परतवून घेते आणि लगेच आता काही कोलब्यांचे सोरे टाकून घेते याच्यामध्ये. मस्त त्याच्यामध्ये वांगा, बटाटा टाकला आहे आणि खूप मोठ्या मोठ्या कोलब्या आहेत. त्या साफ करून ठेवलेल्या फ्रीजमध्ये. चला पण याच्यामध्ये आता टाकलेलं आहे. आता आपण पाणी टाकून घेऊ. चिंबोरी 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 चिंबोरी. चला आता आपण हिला तोडू. तुमचे नांगे असे तोडायचे. गाई जिवंत चिंबोरीला मी भरपूर घाबरते बाबा. एकदा माझ्या चावलेली ना तेव्हापासून मी चिंबोरी हात लावत नाही. का सांगू, खूप डेंजर चावलेली माझ्या. याचा काष्टा हे काढते. आणि भरलेली आहे चिंबोरी. भरलेली लगेच समजते बघा, एक साईडून पूर्ण लाल आहे. आता याच्यामध्ये टाकते मी आणि पाणी टाकून घेते. आणि एक साईडला वाटण वाटायला घेते मस्तपैकी. हे बघा बॉईज, आता ह्याच्यामध्ये टाकते. तिला अलग नाही बनवत, ह्याच्यातच टाकते. चला अजून पाणी आपण ऍड करू याच्यात. बोंबलाला मस्त हळद मसाला मी लावून घेतलेला आहे मस्त. आणि आता जरा मस्त की आता मी तळून घेते बोंबील फ्राय. व्यवस्थित लावलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये लसूण टाकून घेऊ. आणि आता आपण याच्यामध्ये अशी डीप करू सर्व. हे बघा गाईज कशी मी कटिंग केलेले आहेत बोंबील. मोठे असले ना मग असे कटिंग करता येतात आपल्याला. छोटे मग मधीतून कटिंग करता येत नाही. म्हणून आता मस्त असे मोठे आहेत त्याच्यामुळे ते कटिंग करता आले. बोंबील हे बघा आपले मस्त इकडे बोंबील फ्राय होतात आणि इकडे आपल्या कोळंबी होते, चिंबोरी बघा. चला आता मी वाटण करायला घेते. मस्त मोठी मोठी कोळंबी आहे आणि त्याच्यामध्ये चिंबोरी मी टाकलेली आहे. चला आणि इकडे आपली फ्राय होते आणि ही झाल्यावर परत हे टाकून घेते. आणि गाईज आता मी भाकऱ्या करायला घेते. आता आपले बोंबील झालेले आहेत फ्राय करून आपण काढून घेऊ आणि मग दुसरे टाकू. हे बघा मी किती छान असे कटिंग केलेले आहेत मध्येतून दोन दोन. आता आपण दुसरे टाकून घेऊ. हे बघा बोंबील फ्राय. चारच राहतात. ॲडजस्ट करू याच्यामध्ये कसं राहतंय. इकडे आपला कालवण झालेला आहे आणि बोंबील सुद्धा झालेले आहेत. हे बघा मस्तपैकी. आपण भाकऱ्या टाकायला घेऊ. हे बघा
अशा भाकऱ्या घेतलेल्या आता मी टाकायला. आणि एक ताईची मला कमेंट कुठून घेतला, पण गाईज मी याची लिंक देऊ शकत नाही. हो मी पेनमधून घेतलेलं आहे, दुकानातून घेतलेलं आहे. त्याच्यामुळं आता असा मी ऑनलाईन मागवलं असं तर तुम्हाला लिंक मी दिलीच ती, पण हा दुकानातून मी घेतलेला आहे. त्यामुळे चला आता मी घेते भाकऱ्या टाकायला. मस्त असं छान असं पीठ मी मळून घेतलेलं आहे. आणि आता मी तवा लावते, गॅस लावते. कसं हे गॅसवर काहीच होतच नाही, काय झालं काय माहिती. आता या आल्यावर बघते, खूप स्लो चालते, तर ह्याच्यावर मी टाकून घेते. तर चला पीठ मस्त छानपैकी असं मळून घेतलेलं आहे ना. आपण सर्व काही जेवण झालं आहे रेडी. चला काहीच आपल्या भाकऱ्या झालेल्या आहेत. हे बघा सोयकी इथं भाजून ठेवलेली आहे. बघू आता कशी फुगते. बघा मस्त छानपैकी अशी फुगत आलेली आहे. आणि तवा बी खूप छान आहे. तव्यामध्ये पटकन अशी भाकर सटकते. त्याच्यामुळे याला तार नका लावू. तार लावली ना मग फुकट जाते. माझी अशी तवे किती फुकट गेलेले आहेत. गाईज आपण ना भांडी घासाना घाईमध्ये असलो ना, मग ते आपली तार लागतेच तव्याला. मग ती तार लागली ना मग तव्याची कोटिंग जाते. चला आता आपण ही मी टाकून घेते. बघा गाईज असं की टाकली मी भाकरी. का गाई माझी भाकर करपली. पूजाचा कॉल आला, बोलत बोलत तिकडे गेलो आणि इकडे बघा भाकर माझी कसली करपली. धावत धावत आलो. हे बघा काय त्या भाकरीची अवस्था झाली. रामद्या चला गाईस कधीतरी असा होते. काढून घेते. गाईस कडक झाली बघा, कसली कडक झाली भाकर. रे देवा. चला गाईज आता आपलं जेवण बिवण झालेलं आहे. आणि मिस्टर बी बसलेले जेवायला. गाईज 2 आठवडे झाले आम्हाला सिलेंडरच भेटत नाही. बुकिंगच होत नाही. बुकिंगच झाली नव्हती. बुकिंग झाल्याशिवाय आपल्याला सिलेंडर भेटणार नाही. त्याच्यामुळं आता वापस गाडी आलेली आहे. आता मी जेवण बिवण करते आणि मग खाली जाते. याही पैसे बिसे म्हणजे देऊन आलेले आहेत. आणि तो गेलेला आहे तिकडे कोळीवाड्यात गेलेला आहे. आणि आम्हाला इकडं पाहिजे. तर चला बघते पटापट मी जेवून घेते आणि मग सिलेंडर आणायला जाते. सिलेंडर भेटला नाही ना गाईच ते मग चालणार नाही. मेन आपल्याला सिलेंडर पाहिजे. माझे 2 सिलेंडर खाली आहेत आणि हा घेतला, हा जाऊबाईचा घेतलेला आहे. माझा जाऊबाईला भरून द्यायला लागेल. कसं आपण घेतलेलं आहे आपल्या टायमावर आपल्याला दिलेलं आहे, मग आपण बी टायमावर दिला पाहिजे. तर चला आता मी जेवून घेते. सर्व काय झालेलं येतं बसलेले जेवायला. हे तिकडेच गेलेलं आल्या आल्या यांना सांगितलं मी कसं मग OTP यांच्या फोनवरती येते. आणि सिलेंडर मी कशी काय घ्यायला जाऊ. मग यांना मी कॉल केला. मी बोललो OTP आता तुमच्यावर येणार आहे, असं मला सिलेंडर भेटणार नाही. कसं मग त्यांना लगेच OTP सांगायला लागते सिलेंडर घ्यायला गेल्यावर. तर चला मी जेवून घेते. चला गाईज ह्या जेवायला मस्त अशा कोळंबे घेतलेल्या आहेत आणि आपले बोंबील आणि आपली भाकरी. चला मस्त की आपली प्लेट भरलेली आहे. आणि आमचे हे बघा इकडे बसलेले आहे जेवायला. यांचं जेवण झालं नाही. चला गाईज आता माझं जेवण बिवण तर आता झालेलं आहे. माझ्या आता क्युटीला जेवण देते आणि गाईज आपला सिलेंडर भरायला चाललो पटापट. तर चला पहिला माझ्या क्युटीला जेवण देते. क्युटीला बी भूक लागली असेल. तर चलो चला गाईज घरामध्ये आलेले भरपूर असं गरम होते. आणि सिलेंडर आणला आणि खाली देऊन टाकला. माझ्या जाऊबाईचा होता. तर चला आणि सिलेंडरवर यांची खूप आजकाल नाटकं चालू झालेली आहेत. बरोबर आता ना मी तर गाईज आता डायरेक्ट ऑफिसमध्ये जाणार आहे कंप्लीट करायला. का सांगू दुसऱ्या माणसाही काय करायचं मी तर बोलते. का सांगू आता 2 आठवडे झाले माझं सिलेंडर संपलेलं आहे आणि सिलेंडरच देत नाही. गाडी येते पण ते काय बोलतात तुम्ही बुकिंग झाला नाही बुकिंग झाला नाही. मग ते तुमचं कर्तव्य आहे ना बुकिंग करण्याचा. आम्ही तर कधीच बुकिंग केलेलं आहे पण असा बुकिंग करून बी म्हणजे आम्हाला सिलेंडर भेटत नाही. म्हणजे बघा कसं आहे. हां चला गाईज मस्त की आराम केला जरा आता फ्रेश होते. मस्त आहे की किचनमध्ये जाऊ. आणि आमची आई काय आणलाय काय आणलं बघा गाईज खूर साफ बीप करून आणलं ते. आणि इकडे चिकन आणलेलं आहे. बारीक आणलो काय. चला आता मी खूर बनवते. कांदा कोथिंबीर टॅमॅटो मिरची आला लसूण सर्व अशी पेस्ट केलेली आहे. आणि आपला इकडे घेतलेला आहे थोडा गरम तेजपत्ता आणि जिरा घेतलेला आहे. जास्त एकदम मी घेतला नाही कसं जास्त यांना वास आवडत नाही याचा. तर थोडाच घेतलेला आहे.
अख्खे मसाले आणि इकडे तेल टाकलेलं आहे आणि आपले खूर पहिला उकडून घेतलेले आहेत हळदीमध्ये. आता मी मस्तपैकी घालून घेते खूर आणि चिकन अजून मॅरिनेट केलं नाही, चिकन मॅरिनेट करून घेते आणि पकोडे करून घेते. मस्तपैकी छान असं परतवून घेतलेला आहे. आला लसणाची पेस्ट सर्व टाकलेले आहे, कांदा बी टाकलेला आहे. आता याच्यामध्ये थोडा टॅमॅटो आणि कोथिंबीर टाकून घेते मी. आता आपण टाकू हा मटन मसाला. आता आपण सर्व आता मसाले टाकून घेते. तर आता याच्यामध्ये टाकली हळद आणि आपला मसाला. एक आपण मिरची बी घेतलेली आहे. आता एकदमच तिखट व्हायचा. आता आपण याच्यामध्ये सर्व असा मिक्स करून घेऊ आणि लगेच गूळ टाकून घेऊ. चला आता याच्यामध्ये आपण पाणी टाकू. आता पटकन होतील, कुकरला टाईम लागणार नाही. चिकन मस्तपैकी चिकनमध्ये हळद मसाला आणि आता आला लसणाची पेस्ट टाकून घेते आणि इकडे तेल ठेवलेलं आहे गरम व्हायला. आणि आपले एक साईडला खूर होतात. कसं मुलं खाणार नाही हे खूर, मुलांना आवडत नाही. मग त्यांना मस्तपैकी चिकनचे पकोडे करते. चला आता पटापट मॅरिनेट करून घेते मी. चिकन झालेलं आहे मिक्स. आता आपण याच्यामध्ये सोडू तेलामध्ये. चिकन हे बघा असं चिकन आता एवढं झालेलं आहे. पटकन तळून घेते आणि मुलांना देते आणि वाटूनसुद्धा वाटून घेते. याच्यामध्ये टाकायला खूरमध्ये त्याच्या शिट्या होतात, जरा व्यवस्थित त्याला शिजवायला पाहिजे. हो बघा. आणि आम्हाला काय श्रावण बिरावण महिना नसते. ही गटारी कोणची त्यांना उपवास असते, त्याही मेन आमची का रोजचीच गटारी असते गाईच. आम्हाला का उपवास काही नाही, तरी आम्ही बंद करायला घेतले. बोलू चला आज सर्वजण खातील, आपण बी खाऊ. आणि इकडे वाटण घेतलं आहे, पटकन वाटून घेते. आता वाटणसुद्धा आपण वाटलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. आता कुकर आता मी खोलून बघते. हे बघा मस्त वाटण टाकलेलं आहे. परत एकदा आपण शिट्या घेऊ आणि मग गॅस बंद करू. बघा खूर गाई खूर. चला कुकर लावून घेते. झालेले आहेत. आता मुलांना जरा देते आणि आपला इकडं कुकर लावलेला आहे. बाबू साईडला हो ना. मस्त झालं, एक नंबर भारी. चला गाईज आता माझा ब्लॉग इथंच एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, गुड नाईट.